मित्रांनो, जय भीम. भास्कर सुमन यांनी लिहिलेल्या भारतीय संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाहीचे विचार वैभव यातील अत्यंत महत्त्वाचा चॅप्टर आपण बघत आहोत. उत्क्रांतीतून क्रांतीकडे हा मुख्य चॅप्टर आहे आणि त्यातील ईश्वराची संकल्पना आणि समाज आज आपण बघणार आहोत. तर डार्विनने ईश्वराची संकल्पना कशी मांडलेली आहे त्याबद्दल आपण या भागामध्ये त्याचा आढावा घेणार आहोत. तर बघूया ईश्वराची संकल्पना आणि समाज. डार्विनने ईश्वराच्या, देवी देवतांच्या, दैत्य राक्षसांच्या साऱ्या असुरी संकल्पना धुडकावून लावल्या. निसर्ग ही संपूर्ण सजीव सृष्टीला नियंत्रित करणारी एक महाशक्ती आहे असे त्याने आपल्या अभूतपूर्व संशोधनाद्वारे जनतेच्या निदर्शनास आणून दिले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अत्यंत चिकित्सक आणि शास्त्रीय पद्धतीने ईश्वराच्या अस्तित्वाचे विश्लेषण केले आहे. ते त्यांच्या हिंदू धर्माचे तत्त्वज्ञान त्याबद्दल सविस्तरपणे सांगतात. मूर्तिपूजक समाजात ईश्वराचे जनकत्व हे भौतिक स्वरूपाचे होते. ज्याप्रमाणे एखादा कुंभार मातीची भांडी तयार करतो त्याप्रमाणेच ईश्वर चिखलाच्या सहाय्याने माणसे तयार करतो अशी रूढ कल्पना ही प्राचीन ग्रीक समाजाची होती. ही कल्पना तौलनिकदृष्ट्या आधुनिक आहे. पुरातन कल्पनेनुसार देव हा मानव वंशाचा पूर्वज मानला जाई. देव प्रत्यक्ष या पृथ्वीचा पुत्र आहे असे मानले जाऊन ईश्वर आणि माणसे या दोघांची माता समान मानली जाते. यानुसार माणसाचे आणि ईश्वराचे रक्ताचे नाते गृहीत धरले जाते. नेमकी हीच कल्पना सोमाइट्समध्ये प्रस्तुत होती हे बायबलवरून स्पष्ट होते. जेरेमिया याने मूर्तिपूजकांना आपल्याच परिवारातील मानले आहे. ईश्वरासंबंधी तू माझा पिता आहेस आणि मूर्तीसंबंधी तूच मला जन्माला घातलेस असे त्याने म्हटले आहे. प्राचीन कवितेमध्ये नंबर 21 मोवाबाईटना चेमॉशाचे पुत्र आणि कन्या असे संबोधले आहे. सिरिया आणि पॅलेस्टाईनमधील प्रत्येक जमात वा काही विशिष्ट समाज आपल्या पूर्वजांचा उगम पहिल्या पित्यापासून झाला असे समजत असत. ग्रीसमध्ये ज्याप्रमाणे आदी पिता वा वंशाचा मूळ पुरुष हाच वंशाचा देव समजला जाई, त्याचप्रमाणे या जमातीही आपल्या आदी पुरुषालाच देव मानत. या प्रथेमुळे या प्राचीन देवासंबंधीच्या कल्पनांचा शोध घेणाऱ्या आधुनिक संशोधकांना राष्ट्रातील वंश परंपरामध्ये अनेक देवतांची नावे आढळून येतात. उदाहरणार्थ एडोमाइट जमातीचा आदिपुरुष हा जेकबचा बंधू येशू आहे असे हिब्रू जमात समजे. परंतु मूर्तिपूजक मात्र तो ईश्वर आहे असे मानतात. या ईश्वराचे नाव त्यांनी ओबेडॉम एड पॅमचे पूजक असे उल्लेखलेले आहे. पोलिशियन आणि बॅबिलिनियन जमातीचाच एक घटक असलेले ॲडॉमचे मूर्तिपूजक ज्या काळात जमाती ईश्वराला नातेसंबंधी पूर्वजच मानत असत त्या काळानंतरचे आहेत. परंतु सर्वसाधारणपणे माणसे ही ईश्वराची लेकरे आहेत ही समजूत तरीही कायम होती. फिलो बॅबोईनने जगाच्या उत्पत्ती संबंधी फोनेशियन्सची जी संकल्पना सांगितली ती बरीचशी गोंधळात पाडणारी आहे. या संकल्पनेप्रमाणे दैवते म्हणजे दुसरी तिसरी काही नसून विशिष्ट जमातीचे उद्धारकर्ते असतात आणि त्यांनाच त्या जमातीचे देवपण बहाल केलेले असते. ईश्वर आणि माणसे यांच्या रक्ताच्या संबंधाचे कल्पनांचे काही महत्त्वाचे परिणाम आहेत. प्राचीन जगातील ईश्वर हा माणूसच होता व त्यामुळे तो सर्वगुण संपन्न वा संपूर्णपणे चांगला असू शकत नव्हता. या संकल्पनेतील ईश्वर भौतिकदृष्ट्या माणसासारखाच होता आणि माणसाला ज्या भावना, वासना, जे दोष आणि व्यसने शक्य आहेत ती त्यालाही होती. माणसाला असलेल्या गरजा आणि माणसाला असलेली भूक आणि तृष्णा याही प्राचीन जगातील ईश्वराला होत्या आणि अनेक वेळा तो माणसाप्रमाणेच व्यसनाधीन असे. भक्तगण ईश्वराला आम्हाला मोहात पाडू नकोस अशी प्रार्थना करीत. नाओमी रूथला म्हणतो, तुझी बहीण ही आपल्या लोकात परत गेली आहे आणि त्यांचा ईश्वर तिने पुन्हा स्वीकारलेला आहे. यावर रूथ म्हणते,
तुझे लोक हे आता माझे लोक आहेत आणि तुझा ईश्वर माझा ईश्वर आहे. यावरून हे स्पष्ट होते की प्राचीन जगात राष्ट्रीयत्वात बदल हा धर्मात बदल असे. प्राचीन समाजात ज्या समाजात माणूस जन्माला येतो त्या समाज संघटनेचा धर्म हा एक घटक समजला जाई आणि अगदी अजाणतेपणे व्यक्ती आपल्या जीवनात त्या धर्माच्या आचार विचारांचे पालन करी. समाजातील अनेक आचार ज्याप्रमाणे आपण सवयीने अंगीकारतो त्याचप्रमाणे धर्माचाही अंगीकार केला जाईल. ईश्वर आणि त्याची पूजा हे आपले कर्तव्य आहे असे माणसे निसर्गातच समजत आणि राज्याचे कायदे जसे आपण निरपवादपणे पाळतो तसे धार्मिक आचार पाळले जात. परंपरागत धार्मिक आचार हे निश्चितपणे ठरलेले आहेत. त्याच्या मागची कारणे शोधण्याचे कारण नाही आणि तर्काने हे आचार उल्लंघता येत नाही अशा समजुतीनेच माणसे धार्मिक आचारांचा स्वीकार व त्याचा विचार करीत असत. आधुनिक धर्माच्या संकल्पनेत धर्म हा वैयक्तिक निष्ठेचा आणि श्रद्धेचा भाग आहे, परंतु प्राचीन समाजात धर्म सार्वजनिक जीवनाचा एक भाग होता. त्याचे स्वरूप निश्चित असे आणि व्यक्तीला ते आहे तसेच स्वीकारावे लागे. धार्मिक विचारावर टीका करण्याचे वा त्यांची उपेक्षा करण्याचे स्वातंत्र्य माणसाला नव्हते. धार्मिक आचारांचे उल्लंघन हा शासनाविरुद्ध केलेला गुन्हा समजला जाईल, कारण पवित्र परंपरा जर लाथाळल्या तर समाजाचा पायाच ढासळेल आणि समाज ईश्वराच्या कृपेला पारखा होईल असे समजण्यात येत असे. जोपर्यंत व्यक्ती धर्माने घालून दिलेला आचार पाळतो तोपर्यंत ती खरोखरच पवित्र आहे असे समजले जाईल. व्यक्तीच्या अंतःकरणात धर्म कितपत रुजला आहे व त्याच्या बुद्धीवर धर्माचा काय परिणाम झाला आहे या गोष्टींचा कोणी विचार करीत नसे. राजकीय कर्तव्य ज्याप्रमाणे आपण पाळतो त्याचप्रमाणे धर्म हा सुद्धा राजकीय कर्तव्याचाच एक भाग मानून धर्माने घालून दिलेल्या आचाराचे नियम पाळणे म्हणजे धर्मपालन असे मानले जाईल. याशिवाय धर्म ही एक सामाजिक शक्ती आहे. ईश्वरी सत्तेच्या योजनेचे धर्म प्रतिनिधित्व करते. ध्येय म्हणून या योजनेचा समाज स्वीकार करतो. हे ध्येय कदाचित अस्तित्वातही नसेल कारण ते पूर्वरचित असते, परंतु अस्तित्वात नसले तरी ते खरे असते. ट्री ऑफ लाईफ या पुस्तकात प्रोफेसर टायले म्हणतात, धर्म ही मानवी इतिहासातील एक प्रचंड शक्ती आणि प्रेरणा आहे. यावर बाबासाहेब चिकित्सा करताना सांगतात, या शक्तीमुळे राष्ट्रे दुभंगली गेली आहेत. धर्माच्या नावावर अत्यंत रानटी आणि क्रूर गोष्टींना आधार मिळाला आहे. अत्यंत घृणास्पद चालीरीतींना संरक्षण मिळालेले आहे. त्याचप्रमाणे धर्माच्या प्रेरणेतून अत्यंत गौरवास्पद शौर्य दाखवले गेले आहे. स्वार्थी त्यागाची आणि निष्ठेची प्रेरणा मिळाली आहे. धर्मामुळे अत्यंत रक्तपाती युद्धे, बंडे आणि छळवणूक झालेली आहे. धर्म हा कधी दडपशाहीचा पक्षपाती राहिलेला आहे तर कधी तो गुलामगिरीच्या शृंखला तोडणारा बनला आहे. कधी तो नव्या आणि उत्कृष्ट संस्कृतीचा निर्माता ठरला आहे तर कधी विज्ञान, प्रगती आणि कला यांचा शत्रू बनला आहे. तर मित्रांनो, पाहूया पुढच्या भागात देव म्हणजे कोण.